किरकोळ कारणावरून कुटुंबावरच गोळीबार झाल्याच्या घटनेनं कराड शहरासह परिसर हादरलाय। सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीमधील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये गोळीबारीची घटना घडलेली आहे। या गोळीबारामध्ये सोसायटीच्या अध्यक्षासह 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे। हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या घरामध्ये एक गावठी पिस्तूल आणि 16 जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केलेली आहे। गोळीबाराच्या घटनेमुळे कराड शहर हादरलेलं आहे। किरकोळ वाद झाला, या किरकोळ कारणावरून हा गोळीबार झालेला आहे। मात्र या गोळीबाराच्या घटनेमुळे आता कराड शहर हादरलेलं आहे। एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांचा वाद झाला आणि त्यातून हा गोळीबार झाल्याचं कळतं आहे। आरोपी कराड शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे। दरम्यान त्याच्या घरामध्ये एक गावठी पिस्तूल आणि 16 जिवंत काडतूस जप्त केली आहेत। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय गोळीबार झालेला आहे, नेमका काय वाद झाला होता, काय प्रकरण आहे? वादाचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही, पण किरकोळ वादातून हा गोळीबार झालाय आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणजे त्यांनी त्याची मुलगी असं 2 जण जखमी झालेले आहेत। मुलगी गंभीर जखमी आहे आणि तिला आणि तिच्या वडिलांना दोघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पण ह्या गोळीबारानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असून आता त्या ठिकाणी जो आरोपी होता तो संशयित आरोपीला आता ताब्यात घेतलेला आहे। निश्चितच धन्यवाद तुषार सविस्तर माहितीसाठी।